नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण जी व्हिडिओ आणली आहे ती एकदम युनिक आणि वेगळी आहे। आजचा आपला जो कॉन्सेप्ट आहे तो झाडं लावण्याचा आहे। आणि झाडं आपण वेगवेगळ्या संकल्पनेतून लावतोय। आता कोणाची काही इच्छा असेल, माझी एक इच्छा होती ती पूर्ण झाली, त्यामुळे मी एक 10 झाडं लावतोय। तसंच माझा एक कुणाल म्हणून मित्र आहे, त्याचा एक नवीन अल्बम येतोय, थर्ड आहे कमिंग सून। तर त्याने हे जसं कळालं की मी असं करतोय, माझी टीम असं करते, तर त्याने मला एक 20 झाडांची मदत केली आहे। असं वेगवेगळ्या प्रकारे माझा एक राज म्हणून मित्र आहे, त्याने शानदार गोविंद पथकाच्या नावाने 20 झाडांची मदत केली आहे। एक माझा सिद्धेश नावाचा मित्र आहे, त्याने मला 1-2 नाही तर 50 झाडांची मदत केली आहे। आता झाड आपण अशा ठिकाणी लावतोय जिकडे घाणीचं साम्राज्य खूप जास्त वाढलं आहे। तर बघू आपण की किती घाण आहे, त्या घाणीला संपवून आपल्याला झाडांची उत्पत्ती जास्त वाढवायची आहे। त्याबद्दल मी स्वतः अभिलाषचं एक अभिनंदन करतो, कारण झाडं जंगलात लावतात काही जण, आपली गव्हर्नमेंटसुद्धा अशा ठिकाणी झाडे लावते पार्कमध्ये, तिथे झाडं लावतात चांगली गोष्ट आहे। पण जिथे घाण आहे त्याला सुधारणं गरजेचं आहे, आणि त्याला एकच गोष्ट सुधरू शकते, निसर्ग। जे माणसाने जे प्लास्टिक बनवलं आहे त्याला निसर्गच सुधरू शकते, माणूस सुधरू नाही शकत, ही त्याची अवकात मला कळलेली आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर तुम्हाला झाडं लावणं खूप गरजेचं आहे। आपल्या लहानपणापासून शिकवलं जातं झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, पण माणूस काय अजून ऐकलेला नाही। पण आता माझ्या मित्राने हा पाऊल उचललेला, आणि त्याच्यासाठी मी त्याचे आभार मानतो। आणि माझा अल्बम येतो लवकरच, थर्ड आहे, सगळ्यांनी सपोर्ट करा। झाडासारखा वाढू दे त्या अल्बमला पण, आणि वाढणार, ही माझी हा माझा आत्मविश्वास आहे। मला स्वतःच्या आर्टवरती भरोसा आहे। इथे नाही पुढे टाका, इथे नाही पुढे टाका, मी ते झाड लावतो। हे बघा, आम्ही घाणीचं पाहून संपवायला बघतोय। समोरच तुम्हाला एक उदाहरण भेटलेलं आहे, अशी घाण येऊन इथे टाकतात, आपण इथे झाडं लावायचा प्रयत्न करतोय। हा बघा, हाच माणूस तुम्ही नाही घेत आहे, हा माणूस आहे की जो घाण पसरवतो, आणि आम्ही इथे झाडं लावायचा प्रयत्न करतोय। समोरच तुम्हाला उदाहरण भेटलेलं आहे। परिश्रम जोराने चाललेत, फळाची काही अपेक्षा नाही। आणि झाड पण आपण असं चॉईस केलंय, कुठली पण गोष्ट असली तर आपण त्याची सुपारी घेतो, आपण पण सुपारीचंच झाड घेतलंय। सुपारी फोडून आपण या कामाला सुरुवात करणार आहे। माझ्या मित्राला मोठ्या मोठ्या अल्बमच्या सुपाऱ्या भेटू, झाडाची जशी ग्रोथ होईल, मोठ्या शोचे भेटणार, सुपाऱ्या भेटणार, तशी ग्रोथ होणार, तशी भावाची पण ग्रोथ होणार। आपली पण इच्छा होती आपली कंपनी असावी, आज आपली सगळ्यांची एक कंपनी आहे, त्यामुळे हे झाडाची जशी वाढ होणार तशी कंपनीची वाढ होणार। एक इच्छा असेल माणसाची, एक इच्छा पूर्ण झाली, एक 10 झाडं लावा, ट्राय करा बघा। खूप वेळेच्या अशा प्रयत्नानंतर ती वेळ आलेली आहे जेव्हा हे झाड लागणार आहे। खड्डा असा खोदून झालेला आहे, आणि आपण त्याच्यातून प्लास्टिकसुद्धा रिमूव्ह केलेलं आहे, आणि आपण प्लास्टिकलाच नाही म्हणतो, प्लास्टिक रिमूव्ह करणं गरजेचं आहे। गणेश तुझा हात लावून थोडे झाडाला, सगळ्यांची प्रगती अशीच झाडासारखी मोठी हो। प्लास्टिक रिमूव्ह करून आपण फक्त टाकूया, झाड फक्त लावायचं नाही, आपल्याला जगवायचं पण आहे। त्यामुळे आपण येऊ मध्ये मध्ये बघायला झाडाला, थोडं मोठ्याने उडत, कुणाला तर आहेच, सकाळ संध्याकाळ बघत झाडाला जाता येतं। माती आहे ना रेडवाली? हो, लाल माती आहे माझ्याकडे। माझ्याकडे खत पण आहे, ते नंतर त्यातून लावणार। खताची गरज नाही, खूप आहे खत खूप आहे, मानवनिर्मित खत आहे, सोनेरी खत। देऊ का जरा BMC ला टोचा देऊ का? मी जवळजवळ गेले या कांजूरमध्ये, लहानपणापासून जातोय, 20-25 वर्षापासून राहतोय। हे आमच्या इथे एक सार्वजनिक संडास आहे, त्याचा हा मानव नको टाकू, आपल्याला अजून 50 झाडं लावायची। हा, तिथे स्टेप बाय स्टेप सगळ्यांची मदत घेणार ना आपण। खूप लोक आपल्या सपोर्टमध्ये आहेत, फक्त आपण सगळ्या लोकांना अगोदर सांगितलं होतं, नंतर चालू केलं होतं। आपल्याला कोणाची निगेटिव्ह नाही, तर तुम्ही सुद्धा आता पाऊल उचलू शकता, सेम असंच, 1 फॉलोअर्स 1 झाड। आणि जर तुमचं काही असेल की तुम्ही सक्सेस झाला असाल तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला असं जर वाटतं निसर्गाला आपण काहीतरी ध्यान द्यावी, तर म्हणजे निसर्गाने आपल्याला लहानपणापासून सगळंच दिलं, आपण निसर्गाला काय दिलं ह्या म्हणण्याच्या अगोदर हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर तुम्ही काय देऊ शकता, तुमच्याकडून 10 झाडं 20 झाडं
तुम्ही एक गाडी घेतली त्या खुशीमध्ये एक झाडं काही जसा माझा मित्र गण्या ह्याने सुद्धा एक 20-25 झाडं दिली, त्याचं जस्ट लग्न झालेलं आहे, त्यासाठी खुशीने. तुम्ही बंद आता गाडीवर रील्स का नाही आला बिल आला मला तर लय आलाय 3,500 आलाय. ठेवा ना, ठेवा तिकडे. मित्राला मच्छर खूप चावतात. मित्राची सेवा. खूपच मच्छर आहेत. BMC ने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे थोडं. मच्छरी असणारच माहिती एक व्हिडिओ आहे, आय मुंबईकर मच्छर तर असणारच, आम कांजूरकर आम खाडीकर मच्छर तर असणारच ऑफकोर्स. हे झाड खास मी माझ्या मित्रासाठी लावतो पोपट. कालपासून प्लॅन करत होतो झाड लावण्यासाठी, पण 2 माणसं होती माझ्यावर होती, अभिलाष आणि कुणाला. मी तर एकत्र होतोच, पण हा एक थोडासा निगेटिव्ह होता पण पॉझिटिव्ह झाला. त्याला समजलंय निसर्गाला झाडांची गरज खूप आहे. खूप आहे सध्या, मला गरज आहे खूप. आपण आता मुलुंडला येतोय, मुलुंडच्या नर्सरीमध्ये झाड आपण आता परचेस करणार आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही युट्यूबला बघू शकता आणि सबस्क्राईब करा युट्यूबच्या चॅनलला, तिकडे पण आपण एक सबस्क्रायबरला एक झाड लावू. नमस्कार मंडळी, जी आपल्याला स्पॉन्सर केले झाडं ती या पाटील नर्सरीतून आपण सगळी घेणार आहोत. दाखवतो तुम्हाला. पाटील नर्सरी आहे आणि आपल्याला जे झाडं दिलेत ती आपण इकडनं आता परचेस करणार आहे. सगळी झाडं एका दिवशी लावणं शक्य नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्यामध्ये लावू आपण. त्या मोठी झाडं जागवायला टेन्शन नाही. एवढी झाडं आहेत आंब्याची, फणस वगैरे पण आहे तिकडे. ते कुठलं झाड बोलला होता तू? सर्च करायला मग बहावा. फुलं कशी येतात त्याला? एकदम भारी येतात, म्हणजे कलर येल्लो येल्लो. हायवेला असतात वाटतं ती. काढ आता मला याच्यातली. ही सगळी झाडं काढायचं काम चालू आहे. सगळी निरोगी आणि चांगली उंच अशी झाडं आपण काढणार आहे शोधून शोधून. वडाची घेतोय, जी चांगली वाटतील ती सगळी घेणार आहेत आपण झाडं. कडुलिंबाची खूप मोठी आहे, नेक्स्ट काउंटमध्ये आपण डायरेक्ट टेम्पो करून घेऊन जाणार आहे. हे झाड महत्वाचं आहे. लावलेली झाडं उपटून नेली ना, बांबू कुणाला झाडं घ्यायची असतील लावायला तर इकडून घ्या. मस्त नर्सरी आहे पाटील नर्सरी. आता व्हिडिओ चालू करून टाकून तास पण नाही झाला आहे, खूप सारे फॉलोअर्स आपल्याला आलेत आणि मेसेज आलेत. तर एका दिवशी एवढं लावणं शक्य नाही आहे. संडे टू संडे आपण काउंट करून लावू. बाकीचे ज्यांनी आता डायरेक्ट झाडं आपल्याला देत आहेत ते आपण झाडं इथून आपल्याला मुलुंड जवळ पडते, त्यामुळे मुलुंडलाही पाटील नर्सरी. पाटील नर्सरीवाले पण आपल्याला एक झाड देणार आहेत त्यांच्याकडून. नर्सरीकडनं काय दिलात तर अरे पुढच्या वेळेस नाही, आता दिलात तर पुढच्या वेळी आम्ही येऊ. हां अजून टेम्पो भरला पाहिजे, असं काम होणार आहे. हां चालेल ना, घे ना चिक्कू. आंबा पण भेटणार हा बाई खायला आता हायवेलाच. गावी जायची गरज नाही, हायवेलाच सुविधा करून टाकली आहे पब्लिकची. हे काम करून खूप आनंद मिळतो खरंच. आजचा संडे एकदम सुपर संडे होता, स्पेशल संडे होता, एकदम मस्त. आणि हे काम थांबणार नाही, काम खूप पुढे जाणार आहे, खूप वाढणार आहे. आणि हे काम एकट्याला नाही जमणार आहे, त्यासाठी तुमच्या मदतीची गरज लागेल. त्यामुळे जसं जसं जमेल तर संडेला आपण काउंट करू आणि त्याप्रमाणे एक एक आपण थोडं या. तुम्ही जागा पण सांगा, जागा तर मुंबईमध्ये आपल्याला कमी पडणार. एका ठिकाणीच किती झाडं लावणार तुम्ही सांगाल, तिकडे आपण येऊ आणि झाडं लावू आपण. ही छोटीशी सुरुवात आपली झालेली आहे. रिक्षामधनं 20-20 झाडं नेऊन आपण लावतो आहे. ही छोटी सुरुवात आपल्याला खूप मोठी करायची आहे. मोठे मोठे टेम्पोमधून आपल्याला झाडं न्यायची आहेत. असा सपोर्ट तुमचा असू दे आपल्याला.
एका दिवसात नाही होणार आहे, पण एक दिवशी नक्की होणार आहे. चालू केलेली संकल्पना ही आपल्याला बंद नाही पाडून द्यायची आहे, तेव्हा तुमच्या हातात आहे. तुमच्या मदतीची खूप गरज लागणार आहे. झाडं आता आपली येत आहेत, वाट बघतोय. झाडं आपण कोणत्या ठिकाणी लावणार आहे तुम्हाला दाखवतो. आपण ह्या रोडला पूर्ण या रोडला आपण झाडं लावणार आहे. जिकडे घाणेरडे स्पॉट असतील ना, कुठे पण असतील तुमच्या इकडे, तर सांगा, आपण ते प्लॅन करून झाडं लावूया. तुमच्या मदतीची सगळ्यांची गरज लागेलच. तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल, आता जिथे ते पॉसिबल आहे आपल्याला, आपण तिथे लावू शकतो. या रोडला पूर्ण आपण झाडं लावणार आहे. जीवन, हे जीवन, मोकळ्या आकाशात जाणार बाई सगळं. आपण जो इंस्टाग्रामवर कॉन्सेप्ट केला आहे तोच सेम यूट्यूबवरती आहे. ही व्हिडिओ आपली सर्वजणच बघत आहेत, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये आपली व्हिडिओ बघितली जाते. पण जी आपल्या जवळच्या भागातली जी आहेत, म्हणजे कामगिरी भांडूप, या जॉगिंग ट्रॅकवरती जॉगिंग करतात किंवा सायकल चालवतात, झाडं जी आपण लावतो आहे ते उरलेलं जे पाणी आहे बॉटलमधलं, आपलं जे जर बॉटलमधलं पाणी, आता या 4 महिने तर गरज नाही, पण 4 महिन्याच्या नंतर जर तुम्ही ते उरलेलं बॉटलमधलं पाणी झाडांना टाकलात तर ती झाडं लावलेत की वाचवायला मदत होईल. बाकी तुमच्या हातात आहे, काय विचार करता तुम्ही. टीम थर्ड आहे कमिंग सून टीम. काही खूप माती आहे का नाही? तीच माती आहे. थोडी लाल माती आहे. सरकारने शिंदे साहेबांनी टाकले. शिंदे साहेबांपर्यंत ही व्हिडिओ गेली भावा. शिंदे साहेब पण देणार आहेत एक ट्रक झाडांचा. आताच बाबडीने वार्ता केली शिंदे साहेबांबरोबर. बोलला काय टेन्शन घेऊ नका, फक्त जरा जागेची कमी आहे. सगळी झाडं द्या आपल्याला, आपण ती लावणार. कोणत्याही प्रकारची झाडं असू द्या. फक्त गांजाचं एक झाड सोडलात तर बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्ही झाड आम्हाला देऊ शकता. ते आपण लावू, त्याची काळजी घेऊ. फ्युचरस ते सगळं नाही घेणार आपण. परिश्रम, समाधान. कुठे लावायची बोलतो? तिकडे मालवणला. मालवणच्या नारायण राणे साहेबांना सांगून ठेवतो, तयारी करून ठेवा, तिकडे येणार आहे आम्ही. पाय दे, हात लाव थोडेसे तुझे. जोरात दाबू नको, कारण पाणी गेलं पाहिजे. थँक्स राज तहसीलकर, कुणाल पांचा आणि आपल्या टीम आपली पूर्ण मेहनतीने लागली आहे. साई देसाई यांचा मोठा हात आहे. जी झाडांची मोठी जी हमाली होती सगळी, ती साई देसाई यांनी केलेली आहे. त्यामुळे मोठा खारीचा वाटा साई देसाई यांना थँक्स. आपलं झाडांवर खूप लहानपणापासून प्रेम आहे. झाडं आपल्याला निस्वार्थ प्रेम करतात. आता झाडांना आपण खूप त्रास देतो, तरी पण झाडं आपल्याला निस्वार्थपणे बऱ्याच प्रकारची आपली अशी मदत करतात. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावा आणि त्या झाडावर प्रेम करा. झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न करा. ही झाडं आपण सगळी कांजूरमार्ग हायवेच्या बसस्टॉपच्या लगतच्या खाडीच्या बाजूला लावतोय. तर येता जाता कामावरून काय कधी पाण्याची बॉटलमध्ये पाणी उरलं तर थोडं पाणी या झाडांना पण टाका. आता नका टाकू, 3 महिन्यानंतर टाका. आता लय पाणी. त्याला काठी लावायला लागेल जीवन. खूप प्रेमाने लिहितोय झाड. आंबे लागल्यावर खा, झाड नका नेऊ. कधी खायचे आंबे? आंबे जेव्हा लागतील तेव्हा. आणि कृपया तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सकाळी इथे खूप सारी माणसं जॉगिंगला येतात, तर बघतोय तर आम्ही झाडं लावलेत आणि तुम्ही झाडं उपटून नेलेत, तर तसं करू नका. त्यापेक्षा इज्जतमध्ये या, पाणी घाला आणि जावा. हा, आणि याच्याच बाजूला एक बांबूचं झाड सुद्धा लावत आहे आम्ही. जर झाडं तोडून नेली तर त्याच बांबूने फटके देण्यात येणार तुमच्या पुष्टावरती. चॅनलला ब्लॉक करायचा विषय. ए यो मित्रा, तर मी
आणि माझा मित्र अभिलाष, जीवन, साई, बाबडी, गणेश, आम्ही इथे सगळे आलेलो आहोत झाडं लावायला, वृक्षारोपण करायला. ॲक्च्युली माझ्या मित्राने एक खूप चांगली संकल्पना आयोजित केलेली आहे की तुमच्या आयुष्यात काय सुख असेल, दुःख असेल, कोणत्या गोष्टीत तुम्ही सक्सेसफुल झाला असाल तर तुम्ही त्याला 10 झाडं 20 झाडं तुमच्याकडून जेवढे होतील तुम्ही त्याला देऊ शकता आणि तो तुमच्या बिहाफमध्ये या निसर्गाला ही झाडं देणार. कारण निसर्गाने आपल्याला खूप काय दिलं आहे पण आपण निसर्गाला खूप कमी गोष्टी दिलेल्या आहेत है ना. तर आपण आता निसर्गासाठी काही करणं गरजेचं आहे. कारण माणसाने तर पूर्ण निसर्गाची तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला काही सांगायची गरज नाही. तुम्ही स्वतः शातीर आहेत, शाने आहेत. हां, आपण प्लॅस्टिक बनवलं, रेडिएशन्स बनवले, खूप साऱ्या गोष्टी केल्या ज्याने मानवालाच धोका आहे. तर आपण बोलतो की माणूस खूप हुशार आहे पण माणूस तेवढाच मंदसुद्धा आहे कारण त्याने त्याच गोष्टी निर्माण केल्या ज्याने त्याला स्वतःलाच धोका आहे. समजतं ना. तर आपल्याला आता निसर्गासाठी काही करणं गरजेचं आहे, इको फ्रेंडली बनणं करणं गरजेचं आहे. कारण आपली जी येणारी पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी त्यांना चांगला श्वास घेता यावा त्याच्यासाठी एक गरजेचं आहे. कारण आपल्याला जसं आपल्या पूर्वजांनी दिलं, आपल्यासाठी केलं, आपला विचार केला, त्यांनी आपल्यासाठी हे सगळं राखून ठेवलं, तसं आपणही येणाऱ्या पिढीसाठी काही करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल माझ्या मित्राला कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. बाकी मी पण आयुष्यात एवढं स्पष्ट मराठी पहिल्यांदा बोलते. बाकी माझा अल्बम येतो 3rd आहे आणि मी मचवणार आहे भावा. समजतं ना. शैतान स्वतः मी करतो आकाशवाणी. 3rd आहे कमिंग सून बेबी. या ना मचवणार आहे भावा. 15 गाणी आहेत माझ्या अल्बममध्ये आणि मी झाडं पण 15 लावणार आहे. प्रत्येक गाण्यासाठी एक गाणं, एक झाड. बाकी चालू आहे खूप मेहनत इथे. आमची मंडळी इथे आहेत. आम्ही ॲक्च्युली आता मंडळी बोलायचं बंद करणार आहे. आम्ही मावळे आहेत या निसर्गाची. चला भाई, पीस. बाकी आता अल्बम येतो आहे आणि मी आता व्लॉग, ज्याचा व्लॉग आहे त्याच्याकडे देतो हा फोन. अभिलाष सावंत, सपोर्ट करा त्याला. झाडं पाठवत राहा, ट्रक भरून पाठवत राहा. तरी अभिलाष मला सांगाल का तुम्ही इथे कोणतं झाड लावलेलं आहे? हे आवळ्याचं झाड आहे. छोटे आवळे असतात ना, मीठ लावून खातो आपण, शाळेच्या बाहेर मिळतात ते आवळे. शाळा तर लांब आहे पण जातात ना कॉलेजला पोरं इकडनं, त्यांच्यासाठी लावतो. डोहाळे लागली की खायला सगळ्या प्रकारची झाडं मिळणार आपल्याला. ट्रक भरून झाडं मिळणार. तिथे चिंच लावली, इथे आवळे लावली. मला वाटतं पुढे बिझनेस आहे, टोपली घेऊन बसायचा. मोठा बिझनेस. निसर्ग आपल्याला काय नाही बोलणार आहे काय? हा, ते तर आहे. चल काय करणार, लाव. शेवटचा खड्डा आहे, तुम्ही मारतो. मोठं डिस्कशन, मोठं लय मोठं डिस्कशन. आजच्या दिवसातले शेवटचं झाड आहे. आपण जो संकल्पचा केला प्रयत्न त्याचा, ते एका दिवसात झाड लावून होणार नाही. त्यामुळे याला वेळ लागणार आहे. आपण संडे टू संडे काउंटिंग करणार आहे किती फॉलोअर्स वाढले आणि त्यानुसार असं नाही की फक्त मुंबईमध्ये झाडं लावणार आहे. आपण जिकडे अवेलेबल असून तिकडे आपण ही झाडं लावणार आहे. तुमच्या मदतीची गरज तर लागेलच. श्रमदान करायचं असेल तुम्ही येऊ पण शकता, झाडं घेऊन या तरी पण चालेल, किंवा फक्त फॉलो करत राहिलात एक फॉलोअर्सने आपण अशी झाडं लावणार आहोत आणि त्यांना जगवण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पण आपण झाडं लावणार आहोत. एक सबस्क्रायबरला आपण एक झाड लावणार आहोत.